नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या परिवारामध्ये. तर आपल्याला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात जे की पेपर होणार आहे 21 जून ते 25 जूनच्या दरम्यान. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात आपण काही प्रश्न घेऊन आलेलो आहे, जे पेपर सेटच्या स्वरूपात असणार आहे आणि त्याचं विश्लेषणसुद्धा पाहणार आहे. सुरुवातीला मराठीचे मी 15 प्रश्न पाहील. जसं आपले तांत्रिक पदांसाठी आपली परीक्षा असणार आहे. अतांत्रिक पदासाठी 25चा हाच गोष्ट इथं आपल्याला पाहायला भेटेल. तर खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा असं तुम्हाला म्हटलं होतं. पहिला आहे ऑप्शन पहारेकरी, दुसरा आहे धरणीमाता, तिसरा आहे अव्ययभाव आणि चौथा आहे रीती विराज. तर अशुद्ध शब्द तुम्हाला सांगायचं होतं, तर या प्रश्नाचं उत्तर पहा नेमकं कोणतं होईल. माझ्या मित्रांनो, पहारेकरी हा शब्द बरोबर आहे. धरणीमाता हा सुद्धा शब्द बरोबर आहे. अव्ययभाव हा सुद्धा बरोबर आहे. रीती विराज नाही, रीती रिवाज अशा प्रकारे शब्द पाहिजे. म्हणजे वीच्या जागी री अपेक्षित आहे तिथं आपल्याला. त्यामुळे अशुद्ध शब्द ऑप्शन नंबर 4 होईल आणि आपल्याला अशुद्ध शब्दावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 नंबर आहे अचाट खाणे अन् मसनात जाणे. अचाट खाणे अन् मसनात जाणे. खालीलपैकी पर्यायातून दिलेली म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे. झोपी, मसनात, गावाला आणि लग्नाला. ऑलरेडी ज्यावेळेस मी प्रश्न वाचला त्यावेळेस आपण पाहिलं असेल म्हातारे माणसं गावाकडे असे शब्द वापरतात. अचाट खाणे, मसनात जाणे म्हणजे जास्त गोष्टी खाल्ल्यानंतर त्याचा कसा अतिरेक वाईट असतो. त्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? अचाट खाणे आणि मसनात जाणे हे म्हण आहे बरं. यानंतर आपण पुढे जाऊया. खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द तुम्हाला सांगायचा आहे. मन, सुदृढ, गोरा आणि आरोग्यवान. विशेषण नसणारा. आता विशेषण म्हणजे काय? कुठलीतरी विशेष माहिती सांगते, आपण त्याला विशेष म्हणतो. म्हणजे मुलगा आहे, पण कसा आहे? गोरा आहे. ओके. पेन आहे, पण कसा आहे? काळा आहे. तर विशेषण नसणारा सुदृढ हे सुद्धा विशेषण आहे. गोरा हे सुद्धा विशेषण आहे. गोरा, काळा, सावळा विशेषण झालं ना. आरोग्यवान हे सुद्धा विशेषण आहे. पण मन, माझ्या मित्रांनो, या प्रश्नामध्ये मन जे आहे, हे विशेषण नसून मन हे नाम आहे. यानंतर आपल्याला पुढचा पाहायचे आहे, जातीभ्रष्ट या शब्दाचा समास तुम्हाला सांगायचा आहे. जातीभ्रष्ट, जातीने भ्रष्ट, जातीने भ्रष्ट. आता द्विगु समासाची काय कन्सेप्ट आहे? जिथं संख्या विशेषण असतील त्याला आपण द्विगु समास म्हणतो. बहुब्री समासामध्ये दोन्ही पदाला महत्त्व असून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात. पण इथे ह्या प्रश्नाचं उत्तर होणार नाही. ओके. आता जातीने भ्रष्ट, ने, उ, ये हे काय अलुक तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. हे याचं उत्तर काय होईल? अलुक तत्पुरुष समास म्हणजे तत्पुरुष समास होईल. माझ्या मित्रांनो, आपला क्लास संपलेला नाही. तुम्हाला काही दाखवायचं आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल. माझ्या मित्रांनो, ही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची बॅच असणार आहे. तर ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पी-डी-एफ क्लास नोट्स आहे टी-सेट पॅटर्न अनुसरून आणि नॉन टेक्निकल इथं आपल्याला सगळ्या पदांसाठी गोष्टी उपयुक्त असणार आहे. मग ते कोणतेही असो नॉन टेक्निकल सिलेबसच्या दृष्टिकोनातून. तसं तुम्ही पाहता इथं 4000 प्रश्नांची ही स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी सर्वोत्तम तयारी. 4000 प्रश्न आहेत. त्यातून परीक्षा पॅटर्ननुसार कव्हरेज आहे. तुम्हाला हे झूम होत नाही कारण की आज ते काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळे इथं इमेज येत नाही आहे माझ्या टेलिग्रामला. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेबसनुसार तयारी असणार आहे आणि हे सर्व पदांसाठी उपयुक्त असणार आहे. तर या पदामध्येच आणखी आपल्याला काय महत्त्वाची गोष्ट आहे, मी डायरेक्ट स्क्रीनवरती तुम्हाला दाखवून देतो. माझ्या मित्रांनो, इथं मी जे तुम्हाला 4000 प्रश्न तर देतोच, पण ॲडिशनली माझ्या वतीने जे काही तुम्हाला देऊ शकतो मी, सध्या तरी मराठी व्याकरणाचे 24 क्लास बॅक टू बॅक मी घेतलेले आहेत. 16 फाईल्स आहेत. बुद्धिमत्तेचे 16 व्हिडिओ आहेत. सामान्यांचे 7 व्हिडिओ आणि इंग्लिशचे 28 व्हिडिओ म्हणता का क्लास म्हणायला डायरेक्ट एवढे क्लास घेऊन झालेले आहेत आणि उद्यासुद्धा होणार आहे. याची फक्त फी ₹399 आहेत. तुम्ही घेऊ शकता. ते 4000 प्रश्न त्याचे उत्तरासहित दिलेले आहेत. ते सुद्धा वाचा. खूप तुम्हाला हेल्पफुल होणार आहे आणि भरपूर सारे मुलं त्याला जॉइन होत आहेत. आशा आहे तुम्ही सुद्धा जॉइन होऊन जा त्याला. ओके. तर जातीभ्रष्ट आणि ते महत्त्वाची गोष्ट कुठं जॉइन करता येईल? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी अकॅडमी ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे आणि तिथून तुम्हाला ती डायरेक्टली ॲप्लिकेशनला जाऊन जॉइन करता येईल. कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आणि नाही समजलं तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर तिथे दिलेला आहे. यानंतर माझ्या मित्रांनो, आपला पुढचा आहे, देव तुमचे भले करो या वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. विधानार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी की उद्गारार्थी. देव तुमचे भले करो एक प्रकारे कशी दिलेली आहे? आज्ञा केलेली आहे.
यानंतर त्याच्या घरावर पत्रे आहेत वाक्यातील वर काय आहे? त्याच्या घरावर पत्रे आहेत वाक्यात वर काय आहे? आता शब्दाला अव्यय ज्यावेळेस लागून येतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. ज्यावेळेस शब्दाला अव्यय लागून येतात त्यावेळेस त्याला शब्दयोगी म्हणजे घरासमोर, घरा या शब्दाला घरासमोर ओके. शब्दाला कुठलाही अव्यय लागून आला तर त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. ओके. एवढं लक्षात ठेवा. यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न. मयूरने कुत्र्याचं मारले प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे. आता मयूरने मारले कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. ओके. आणि कर्माला सुद्धा प्रत्यय लागला आहे आणि कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागलं असेल तर ते वाक्य भावे प्रयोगामध्ये जातात. कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला जर विचार केला तर कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्त्याला व कर्माला दोन्ही याला प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोगामध्ये साधारणतः ते वाक्य जाते. यानंतर मुले घरी गेली हे वाक्य कोणत्या काळातील आहे? वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ की याविकीने? आता मुले घरी गेली एखादी क्रिया रिसेंटली पार पडलेली आहे. एखादी क्रिया रिसेंटली पार पडली असेल, तर मग त्या होतो माझ्या मित्रांनो साधा भूतकाळ म्हणतात त्याला. कसा म्हणतात? साधा भूतकाळ. मी जी आपली 399 वाली बॅच आहे ना, ते 4000 प्रश्नामध्ये काळाचे, काळाचे आख्यात विकार, त्याचबरोबर काळाचे अर्थ, स्वार्थ, विद्यार्थ, आज्ञार्थ हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मी सांगितलेल्या आहे. त्याच्या ट्रिक्स सुद्धा सांगितल्या. तर संधी तुम्हाला निवडायची आहे सतमान. आता सत अधिक मान. तर तच्या समोर म आलाय तसं काय होतं? अर्धा न त्याला म होतो. सन्मान या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. खाली दिलेल्या पर्यायातून तुम्हाला ओळखायचं होतं माझ्या मित्रांनो. बरं, काही हरकत नाही. खाली दिलेल्या पर्यायातून 10 नंबरचा आपला प्रश्न चालले असेल. देव तुमची भली करो. यानंतर त्याच्या घरावर पत्रे आहेत. मयूरने कुत्र्यास मारले. मुले घरी गेली. सतमान या संधी विग्रहाची योग्य तुम्हाला संधी करायची आहे. तर काय होईल? सतमान, सन्मान या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 होणार आहे. यानंतर दिलेल्या खाली पर्यायातून भाववाचक नाम तुम्हाला निवडायचं आहे. भाववाचक नाव कोणतं? गरीब, गरीबपणा, गर्भ श्रीमंत की गरिबी. आता ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ कल्पना करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाव. आता गरीब हे नाव आहे लक्षात ठेवा. गरीबपणा, गर्भ श्रीमंत, तर गरिबी हे इथं भाववाचक नाव होणार आहे. विरुद्धार्थी शब्दाची तुम्हाला चुकीची जोडी सांगायची आहे. पेपरमध्ये आपल्याला ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की चुकीची विचारलं का बरोबर विचारलं. होऊ शकते 3 चुकीची असेल, एकच बरोबर असेल. बरोबर आहे. इलाज, नाईलाज हे बरोबर आहे. उच्च, नीच हेही बरोबर आहे. क नंबर दिलाय प्राचीनला अर्वाचीन हे बरोबर आहे. उदयला पाहिजे होतं तर असतं. उदयला माझ्या मित्रांनो असतं पाहिजे होतं. इथं उदयला काय केलेलं आहे? उदयला पहाट केलेला आहे. उदयला असतं ही एकदम परफेक्ट इथं बसणारं आन्सर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर याचं झालं 4 ओके. खालील वाक्यातील काव्यपंक्तीतील अलंकार तुम्हाला सांगायचा आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचा अंकुश असं मार. ज्यावेळेस माझे मित्रांनो एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दाखला दिला जातो, त्याला म्हणतात दृष्टांत अलंकार. त्याला काय म्हणतात? दृष्टांत अलंकार. यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे मितव्यय म्हणजेच काय? मितव्यय म्हणजे न रागावणारा, कमी खाणारा. आता व्यय म्हणजेच काय? मितभाषी म्हणजे काय? भाषा म्हणजे बोलणारा. ओके. त्यानंतर मित आहारी. मित या शब्दाचा अर्थ समजून घ्या. मित या शब्दाचा अर्थ होते कमी. मित म्हणजे कमी. तर मित म्हणजे कमी, मित व्यय म्हणजे पैसा. मग कमी खर्च करणारा, मग मित व्ययी म्हणजे कमी खर्च करणाऱ्याला आपण काटकसरीनं राहणारा सुद्धा म्हणतो. आता मित आहारी म्हणजेच काय? कमी जेवणारा आणि मितभाषी म्हणजेच कमी बोलणारा. ओके. पुढे चालूया आपण. 50 या शब्दाची जात तुम्हाला सांगायची आहे. सर्वनाम, विशेषण, क्रियापद की क्रियाविशेषण? तर 50 या शब्दाची जात आहे विशेषण. ओके. यानंतर संयुक्त क्रियापद असणारं वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. मी ग्रंथ वाचतो, कृष्णा खोटे बोलतो, ती हसली, ती फसली, मी गावाला आणि जात आहे धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू जापासून जातो, धातू साधित इज इक्वल टू सहाय्यक क्रियापद, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू संयुक्त क्रियापद ते होते. मी उभयान्वयामध्ये सुद्धा ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. तुम्हाला आपला 399 ची जी बॅच आहे पी-पी अकॅडमीला तिथे तुम्हाला जाऊन पाहायचं आहे. ह्या गोष्टी सर्व गोष्टी तिथं क्लिअर होणार आहे. ओके. आणि ते जे 4000 प्रश्न दिले त्याला व्यवस्थित तुम्ही वाचा माझ्या मित्रांनो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे
खूप महत्त्वाचे प्रश्न आता आपण इथं डिस्कस करू. जी-केचे 15 आपण मराठीचे प्रश्न घेतले. 15 आपण इथून आता जी-केचे प्रश्न घेणार आहोत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 6 ते 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती कोणती होती? 88वी, 85वी, 84वी की 86वी? तर लक्षात ठेवा 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 पासून हे मूलभूत हक्क जोडण्यात आलं, की 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारा आहेत. ओके. यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तो कोणाला? संसदेचं जर कधी संयुक्त अधिवेशन बोलवायचं असेल, तर ते संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात आणि संयुक्त अधिवेशनाचे जे अध्यक्ष असतात ते लोकसभेचे स्पीकर असतात. पेपरमध्ये हे प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत आणि संयुक्त अधिवेशन हे जे आपण घेतलेली तरतूद आहे, ते कोणत्या देशापासून घेतलेल्या संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लोकसभेचे स्पीकर भूषवतात. संयुक्त अधिवेशन ही तरतूद भारतानं ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे आणि संयुक्त अधिवेशनाच्या संदर्भात कलम जे आहे ते कलम 108 आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे आपण पाहणार आहोत माझ्या मित्रांनो, पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते? तर पृथ्वीवरील जे मूळ रेखावृत्त आहे ती ग्रीनिच या शहरातून जाते, एवढं लक्षात ठेवा. जपान या देशाचे चलन कोणते? आता अमेरिकेचं डॉलर आहे, भारताचा रुपया आहे, बांगलादेशचं टका आहे, ठीक आहे. त्याचबरोबर जपानचं काय आहे? तर जपानचं येन हे चालन आहे आणि हे युआन मग चायनाचं चालन आहे. युआन कशाचं? चायनाचं चालन आहे. पेपरमध्ये सुद्धा आपल्याला विचारल्या जाते बऱ्याचदा. ठीक आहे, डन. पुढचं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. जपान या देशाचे चलन कोणते माझे मित्रांनो? तर ते आहे येन. यानंतर आपल्याला दिलेलं आहे नाईलची देणगी, नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशास संबोधल्या जाते? तर लक्षात ठेवा नाईल जगातली सर्वात लांबीची नदी आहे. भारतातली सर्वात लांबीची नदी गंगा नदी आहे. जगातली सर्वात लांबीची नदी ही नाईल आहे आणि जी 6,500 पेक्षा जास्त किलोमीटरची लांबीची आहे आणि ती इजिप्त या देशामध्ये आपल्याला पाहायला भेटते. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय नेदरलँड या देशामध्ये आहे आणि नेदरलँड देशामधील हेग या ठिकाणी आहे. ठीक आहे. माइन कॉम्प हे आत्मचरित्र आहे ते कोणाचं? माइन कॉम्प मुसेलिनी, स्टॅलिन, ॲडॉल्फ हिटलर. तर लक्षात ठेवा माइन कॉम्प हे जे अ, आत्मचरित्र आहे ते आहे ॲडॉल्फ हिटलर, जर्मनीचा शासक होता. दुसरं महायुद्ध घडून आलं माझ्या मित्रांनो. यानंतर जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? तर लक्षात ठेवा 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 जूनला कोणता असतो? पर्यावरण दिन असतो. 21 मार्चला काय असतो? 21 मार्चला वन दिवस असतो आणि आता जो असेल कोणता? 21 जूनचा कोणता? 21 जूनचा कोणता दिवस असेल 21 जूनचा? योगा दिवस. ओके. 21 जूनचा कोणता असेल? योगा दिवस असेल. यानंतर युनिसेफ या संघटनेचे मुख्यालय कशाशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहिती आहे युनिसेफ जी ही संघटना आहे, ती मुख्यतः कशासाठी काम करते? युनिसेफ संघटना ही मुख्यतः बालकांसाठी काम करते. कशासाठी? बालकांसाठी काम करते. यानंतर आहे पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. भारतात सर्वात श्रीमंत भारतात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा भारतात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ओके. महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचा विचार केला खास करून सोलापूर आपला जिल्हा आहे 14,895 क्षेत्रफळ इतका. यानंतर विषाणूच्या विभाजन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी बाब कोणती? आता विषाणूच्या विभाजन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी जी बाब आहे ते आहे ऑक्सिजन. ओके. ते असणार आहे माझ्या मित्रांनो ऑक्सिजन. यानंतर आपल्याला पाहिजे गावातील जन्म मृत्यूंची नोंद ठेवण्याची जबाबदारी असते ते कोणावर असते? गावातील जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याची जी जबाबदारी असते ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील की कोतवाल? तर कोतवालाशी या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये. त्याचं उत्तर आहे ग्रामसेवक. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा
हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. यानंतर आपण पाहणार आहोत मैस्माळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मैस्माळ हे थंड हवेचे ठिकाण कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली होती? राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, राजाराम महाराज की पंतप्रतिनिधी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशात जाण्यात जी मदत केली होती, ती केली होती सयाजीराव गायकवाड यांनी. यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 15. खूप महत्त्वाचा आपल्यासाठी हा प्रश्न होता आणि या प्रश्नाचा 42वा जो प्रश्न असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण माझ्या मित्रांनो कसं कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, डन. तर आपण भाग 2 मध्ये सुद्धा या पेपर सेट घेऊन आलेलो आहे मी. याच्यावरती बोलणार आहोत. उद्या मी याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने ही सेटिंग करून घेईन. आज थोडंसं गडबड झाली पहिला क्लास होता म्हणून. तर मी विनंती करेल सर्वांना माझ्या मित्रांनो ह्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपली जी ती बॅच आहे, ती बॅच तुम्ही नक्की जॉइन करायला विसरू नका. ही जी बॅच आहे, या बॅचमध्ये साधारणतः आपण 4000 प्लस प्रश्नांची बॅच लॉन्च केलेली आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठासाठी. याचबरोबर हे याची वैशिष्ट्य आहेत. फक्त ₹399 प्राईस आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यामध्ये मी क्लास घेतलेले आहेत. त्याच्यासाठी वेगळे चार्ज द्यायची गरज नाही. याच्यामध्ये आपण पाहू शकतो मराठीचे 24 क्लास झालेले आहेत. त्याचबरोबर 16 फाईल्स आहेत. बुद्धिमत्तेचे 16 क्लास आहेत. सामान्य ज्ञानचे 7 क्लास 14 फाईल्स आहे. इंग्लिशचे 10 फाईल्स आणि 28 क्लास झालेले आहेत आणि त्या ₹399 मध्येच आहे. कुठंच तुम्हाला इथं गोष्टी फटकायची गरज येणार नाही. आणि रेग्युलरली मी त्या गोष्टी पेपरच्या आदल्या दिवसपर्यंत शिकवत राहणार आहे. त्यामुळे विनंती आहे सर्वांना या गोष्टीला पटापट जॉइन करून घ्या. पी-पी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. थँक यू सो मच.